नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा पुण्यस्मरण विशेष सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। नाशिक येथे के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दूरदृष्टी विचारवंत समाजसेवक शिक्षण महर्षी पद्मश्री बाळासाहेब देवराम वाघ दत्ताभाऊ यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त के वाघ शिक्षण संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक येथे शिक्षण सहकार महर्षी तात्यासाहेब बोरस्ते आणि दानशूर रतनशी हरिदास उदेशी तथा काकूशेठ उद्देशी या त्रयींच्या जीवनातील आठवणींना उजाळा म्हणून या सन्माननीय यात्रा यांच्या पुण्यस्मरण दिनी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिक्षण महर्षी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी पद्मश्री कर्मवीर बाळासाहेब देवराम वाघ तथा भाऊ यांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शिक्षण संस्थेच्या उभारणीपासून ते के वाघ शिक्षण संस्थेच्या केलेल्या शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाची चित्रफीत दाखवण्यात आली। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी काकासाहेब वाघ यांच्या कार्याला उजाळा देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर नांदुरकर सर यांनी केलाय। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांच्यासह मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे, भारतीय जनता पक्षाचे प्रभारी लक्ष्मण सावजी, शकुंतलाताई वाघ, अलकाताई आहेर, अमृताताई पवार, डॉक्टर प्रति भांबरे यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी के वाघ शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष समीर बाळासाहेब वाघ, अजिंक्यदादा बाळासाहेब वाघ आणि व्यवस्थापन मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद, प्राध्यापक, विद्यार्थी के वाघ शिक्षण संस्था नाशिक यांचे सहकार्य लाभले। प्रमुख पाहुण्यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केले। भावनिक माध्यमातून उजाळा देत जुन्या आठवणी जाग्या होऊन योग्य कार्यपद्धतीचे फायदे जाणून घेतल्यानंतर समाधान व्यक्त करण्यात आले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। आज या ठिकाणी कर्मवीर काकासाहेब वाघ, त्याचप्रमाणे कैलासवासी सहकार महर्षी तात्यासाहेब बोरस्ते यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्ताने ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा पुण्यतिथीचा कार्यक्रम होतोय, त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या शैक्षणिक कार्यातून मराठा विद्या प्रसारकच्या माध्यमातून एक आगळा वेगळा ठसा उमटवला। माझ्या मार्गदर्शिका आदरणीय निलिमाताई पवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माझे दुसरे मार्गदर्शक, ज्यांनी सातत्याने विकास कामातून एक आपली आगळीवेगळी ओळख या जिल्ह्यामध्ये निर्माण केली, असे राहुलदादा आहेर, ज्यांच्या नेतृत्वाखाली के वाघ शिक्षण संस्थेचं कामकाज आदरणीय कैलासवासी बाळासाहेब वाघ यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा शैक्षणिक वारसा भक्कमपणे जे पुढे चालवत आहे आणि नुसतं चालवतच नव्हे तर त्यामध्ये उत्तर प्रगती करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कार्यातून जणू काही भाऊंला श्रद्धांजली अर्पण करत असतात, असे माझे दुसरे मार्गदर्शक समीरदादा वाघ, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून आपल्याला सगळ्यांनाच एक आईचं प्रेम सगळ्यांनाच या ठिकाणी मिळतं, अशा आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या शकुंतलाताई वाघ या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या अलकाताई आहेर, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर जिल्हा परिषद सदस्य कशा पद्धतीने काम करू शकतो अशा आमच्या भगिनी अमृताताई पवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर प्रति भांबरे, माझे स्नेही, ज्यांच्याबरोबर या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये मी काम करत असताना मला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं
असे अजिंक्यदादा वाघ, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्वच पदाधिकारी, प्राचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, सर्वच उपस्थित मान्यवर, खरं तर माझा सप्रेम नमस्कार. आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे. आणि स्वतः उत्कृष्ट बांधकाम करत असल्यामुळे त्यांनी खूप छान बांधकाम केलेली होती. 4 बंगल्यांचा परिसर होता तो. तिथं मोठा गोठा होता, कोंबड्यांचा खुराडा होता. वणीच्या पायथ्याशी जवळजवळ 400 पायनी जमीन घेतलेली होती. एकेकाळी एकदम समृद्धीच्या वैभवाच्या शिखरावर ते होते. देवीमध्ये सप्तशृंगी देवीच्या उत्पन्नामध्ये 6वा वाटा काकासाहेब वाघांचा होता. पण कुळ कायदा आला. दर सुट्टीमध्येच आई सांगते की आम्ही सगळे जण वणीला, वाडा पण होता, आम्ही वणीला राहायचो, ट्रक भरून सगळं धान्य घेऊन यायचो. पण कुळ कायदा आला आणि ही कुळ कायद्यामध्ये ह्या सगळ्या जमिनी जे वाट्याने कुळ करत होते त्यांना दिला. त्या झाल्या त्याचा काकासाहेब वाघ. भाऊसाहेब हिरे जेव्हा महसूल मंत्री झाले आणि भाऊसाहेब हिरे म्हणे की काका तुमच्या जमिनी सोडून घ्या, मी सगळं सोडून देतो. पण काकासाहेबांनी नकार दिला की नाही, त्या जमीन ते करतात ते त्यांनाच कसू द्या. हे खूप मोठा निर्णय त्यांनी घेतला. पण समाजाचा विचार करून घेतला, स्वतःच्या कुटुंबाचा विचार त्यांनी केलाच नाही. ही एक घटना घडली. दुसरी घटना म्युन्सिपाल्टीच्या वास्तूबद्दल घडली आणि जशी समृद्धी ह्या घरांनी बघितली तसा उतरंडीचा काळ सुद्धा ह्या घरानं बघितला. पण त्यामुळे काय झालं माहिती का, त्यामुळे ह्या घरातल्या मुली जशा शोषित होत्या तशा मुलं सुद्धा विद्या विनयेनं शोभते. बघा तुम्ही, आप्पा मामा बघा, सगळ्यांच्या संपर्कात असला आप्पा मामा, भाऊ मामा बघा, दिनकर मामा, अशोक मामा, दिलीप मामा, तिसरी पिढी बघा, समीर, राजू मामा, संजू मामा, नंतर अजिंक्य. विद्या विनयनं शोभते या पंक्तीबरोबर बसतात. त्यांना या परिस्थितीने स्थितप्रज्ञ केलेलं आहे. श्रीमंती काय, गरिबी काय, आता कशाचाच फरक त्यांना पडत नाही. त्यामुळे आज काकासाहेबांबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्यांनी केलेल्या जबाबदारीबद्दल बोलताना मला खूप आनंद होतो आहे. मी त्यांच्या स्मृतीस परत एकदा अभिवादन करेन. आणि मला इथे बोलवलं, मी आज खूप वर्षांनी बोलले, 2-3 वर्षांनी बोलले, मला असं वाटतं काकासाहेबांवरती. तर मला सत्कार केला त्याबद्दल समीर दादा थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आता येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईच्या इथे मोठ्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीज आता भारतामध्ये येत आहेत. 5 युनिव्हर्सिटीज आता भारतामध्ये स्वतःचे कॅम्पसेस चालू करत आहेत. भारताच्याही युनिव्हर्सिटीज आता बाहेर जायला पाहिजे. खरं तर आपली KKW संस्था ही युनिव्हर्सिटीपेक्षा काही कमी नाही. आपण डीम्ड साठी ऑलरेडी चाललो आहोत, कारण आपल्यापेक्षा अनेक छोट्या संस्था आज युनिव्हर्सिटीत झाल्या आहेत. जवळजवळ 450-500 एकर आपल्याकडे जमीन आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे शिक्षक वृंद आणि आपले स्टुडंट्स आहेत. आज 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची जडणघडण या संस्थेमधनं झाली आणि त्याच्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये या संस्थेला जगभरामध्ये ख्याती मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थाने काकासाहेबांना श्रद्धांजली राहील. आणि ही सर्व आपल्या सर्वांच्या साथीने KKW अजिंक्य दादा आणि समीर दादाच्या नेतृत्वाखाली नक्कीच भविष्य काळामध्ये आज जशी ही आदर्श संस्था आहे, आज शिक्षण म्हटलं की KKW आणि शिक्षणाचा दर्जा म्हटला की KKW, म्हणूनच आपल्याकडे 200पेक्षा जास्त प्लेसमेंटसाठी कंपन्या इथे येतात आणि त्याच्यामुळे हा शिक्षणाचा दर्जा आपण कायम ठेवू. भविष्यामध्ये KKW ला अजून उंचीला घेऊन जाऊ. हीच पुण्यस्मरणी आपण काकासाहेबांना आणि माधवराव तात्यांना आणि काकू शेठला आदरांजली व्यक्त करू. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतावरस्तो विश्वस्वधर्म प्राणिजात वर्ष
सकळ मंगळी ईश्वरिष्ठांची मागणी यावी अनवरत भूमंडळी भेद तुमका चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता माननीय श्रीमती नीलिमाताई पवार, माननीय श्री राहुलजी आहेत, माननीय श्री विवेकजी कोल्हे आणि के वाघ संलग्न सर्व मान्यवर, सर्व आमंत्रित आणि सर्व उपस्थितांचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते आणि पसायदान प्रस्तुत करण्याकरता प्राध्यापक हर्षद वडजे सर, के वाघ परफॉर्मिंग आर्ट्स यांना मी विनंती करते.